तर आपली सकाळची पहाटेची सकाळ जे काय असेल ते. आज थोडंसं डोकं जड वाटतं रे, वैताग आला जरा. हे मी खालून गॅस बंद करतो कारण कधी कधी बाहेर जातो ना मी तर लेट होतो, थोडी तब्येत डाऊन होते, म्हणजे विकनेस आल्याचं वाटतं. मी ॲक्च्युली फक्त पीस खाल्लेत, बाकी मला खायची इच्छा नव्हती, खारट लागते भरपूर. हे बघू आता बाहेर जाऊन कुत्र्याला वगैरे घालतो. गुड मॉर्निंग. आज थोडंसं उठायला उशीर झालेला आहे कारण काल झोपायला उशीर झाला, त्यामुळे आज उठायला उशीर झाला. तर आपली सकाळची पहाटेची सकाळ जे काय असेल ते. तर नमस्कार मंडळी, मी योगेश पिंपळे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजची सुरुवात झालेली आहे. फटाफट आपण हातरून काढून घ्या कारण अजून मी हातरून काढण्याने विचार करा. थोडंसं फ्रेश वगैरे झालो आहे, हातरून वगैरे काढतो, फटाफट पाणी प्यायला घेऊया. आज थोडंसं डोकं जड वाटतं रे, वैताग आला जरा. बघूया, चला फटाफट आपण हातरून वगैरे काढूया आणि मग पाणी पिऊन घेऊया. लागला त्याला, आरामशी करायला पाहिजे. हे मी खालून गॅस बंद करतो कारण कधी कधी बाहेर जातो ना मी तर लेट होतो, लेट झाल्यामुळे मग परत गॅस विसरला तर प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे मी खालून बंद करून जातो, म्हणजे रिस्क नको घ्यायला. त्यामुळे डबा इकडे बाजूला ठेवला. त्या समोर आहे ना, समोरच्या सोसायटीमध्ये नवरात्रोत्सव देवी बसवली जाणार मला वाटते. तर तिथे डेकोरेशन केलेलं आहे बघा, दाखवतो मला. हे बघा, आमच्या सोसायटीमध्ये अजून काय डेकोरेशन नाही केलं, म्हणजे मला वाटतं आमच्या सोसायटीमध्ये नवरात्र नसणार आहे. गरबा वगैरे खेळतील फक्त, पण डेकोरेशन वगैरे काही केलं नाही. चला फटाफट पाणी पिऊन घेऊया. बाहेर बघा ऊन आलं आहे मस्तपैकी, तुम्हाला दिसत असेल, बिल्डिंगवरती दिसून येतं ना. हा बघा, दिसतं ना, मस्त ऊन पडलं आहे, ओलत आहे, पाऊस पडून गेला वाटतं. चावी ॲक्च्युली काल डबा आहे ना घरीच राहिला, म्हणजे मी जेव्हा संध्याकाळी आपलं सकाळी निघतो ना नाश्ता वगैरे करून, तो खाली ठेवून जातो. त्याचं काल कॉल आला, तुम्ही डबा नाही खाली ठेवलं का? मी बोलू ठेवलं आहे, पण मला पण लक्षात नव्हतं मी ठेवलं की नाही. पण नंतर लक्षात आलं की मी घरी काढला होता मी डबा, पण घरीच राहायला विसरलो. तर आता हा डबा खाली ठेवूया, मग ती हा घेऊन जाईल तर दुसरा घेऊन येईल डबा. इथे ठेवूया त्याच्या आतमध्ये, ती घेऊन जाईल ना दुसरा ठेवलं इथे. तर चला आपलं वॉकिंग स्टार्ट करूया आता. बघा किती मस्त सूर्य आला आहे पाठीमागे. ह्या टायमाला ना सूर्य असं चांगलं वाटतं की आला की, पण उन्हाळ्यामध्ये एवढी गरमी असते ना, खूपच वैताग येतो. बघा किती मस्त चमकते पूर्ण, बघा काय भारी वाटतं ना. लास्ट टाइम पण एकदा बघितलं होतं आपण. तर सूर्यामध्ये जरा ऊन आलं ना, सकाळ सकाळचं ऊन खालं ना, मस्त वाटतं. चला फटाफट वॉकिंग करूया आणि मग घरी जाऊया. थोडंसं रेस्ट करूया, जरा बरं वाटतं थोडंसं रेस्ट केलं ते. चला जाऊया वरती. कॉल केला तर डब्याला, ते बोले पाठवतो डबा. असं खूपच मूड ऑफ, कंटाळा आला, कामावर जायचं पण इच्छा नाही, आळस भरलं पूर्ण अंगामध्ये. पण ते काय करणार, कामावर जाणं गरजेचं आहे. रेडी होऊन घेतो मी आणि देवपूजा करून मग निघतो.
तर फ्रेश वगैरे झालेलो आहे. थोडी तब्येत डाऊन वाटते, म्हणजे विकनेस आल्याचं वाटतं. आज कुठे जाण्याचा मूड पण नव्हते, खूपच कंटाळा आला आहे. तरी पण जाऊ दे, आपल्याला जावं लागलं ऑफिसला, कारण ऑलरेडी सुट्ट्या भरपूर मध्ये झाल्या होत्या. सुट्टी भेटणं मुश्किल आहे आणि ऑलरेडी टार्गेट चाललेत आणि भरपूर प्रेशर पण चालू कामावरती, त्यामुळे जावं लागतं. तर फ्रेश वगैरे झालेलो आहे. चला खाली जाऊन बघूया डबा ठेवला आहे का नाही, घेऊन येऊया. हे बघा पिशवीमध्ये दिलेलं आहे, तर वरती जाऊन बघूया काय आहे डब्यामध्ये. मला वाटतं आय थिंक चिकन आहे. तर डब्यामध्ये आज चिकन दिलेलं आहे आणि खूप दिवसानंतर चिकन दिलेलं आहे. कमीत कमी मला वाटतं एकदा फक्त दिलं होतं मध्ये, जेव्हा श्रावण संपला होता तेव्हा. त्याच्यानंतर नव्हतं दिलं आणि आता मला वाटतं आता कमीत कमी 1 महिना होऊन गेला असेल. 1 महिन्यानंतर चिकन आलेलं आहे. बाहेर तर चला बाहेर आपण खातो, पण आता डब्यामध्ये चिकन देणं पण थोडंसं जरा वेगळं असतं ना, किंवा त्याला डब्यामध्ये चिकन भेटलेलं असतं. तर आता मी काही डबा घेऊन नाही जाणार, म्हणजे इथंच खाणार थोडंसं. आणि बघू 1-2 चपात्या राहिल्या तर मग ते संध्याकाळचं तसंच ठेवू, आणि नाही राहिले तर मग संपवूनच टाकू. चिकन असं घेऊन डब्यात रस्सा घेऊन जाण्यात जमणार नाही. तर हे चिकन इथं संपवायचं, किंवा मग थोडं राहिलं तर मग संध्याकाळी ठेवून मग संध्याकाळी घरी येऊन परत खाता येईल. तेलकट झालं, तेल निघाले बाहेर. आपण आज ह्या ताटामध्ये घेऊया. तेलकट पिशवीच्या तर पूर्ण तेलकट झालं खाली. पिशवीच पूर्ण खराब आहे. दोन चपात्या घेऊया. डायरेक्ट डब्यातच घेऊया. तेल भरपूर आहे याच्यात, पण बघा पूर्ण तेल आहे. हे घेतो, याच्यामध्ये काढतो. चला खाऊन घेऊया. चला खाऊन घेऊया चिकन, कारण तेलाची तर्री आहे. जाऊ देतं, काय ऑप्शन नाही, डायरेक्ट त्याच्यातच खावं लागेल. एका साठून खातो. बरोबर नाही लागत आहे, खारट जास्त झालं आहे, मीठ जास्त टाकलं आहे वाटतं. काय मला वाटतं डब्याचं प्रॉब्लेमच वाटतं. डब्यावाले काय बरोबर नाही, मला वाटतं चेंज करावं लागेल. एवढं मीठ कोण टाकतं का? मीठ कमी झालं तर चालेल, कारण मीठ एक्स्ट्रा की परत घेता येईल. जाऊ दे, 1-2 चपात्या खातो आणि फेकून द्यायला लागेल, कारण असं सारखं बरोबर नाही वाटलं लागत आहे. बाहेर जाऊन खायला थोडंसं. मी ॲक्च्युली फक्त पीस खाल्लेत, बाकी मला खायची इच्छा नव्हती. खारट लागते भरपूर. मला ॲक्च्युली दुसरं ऑप्शन शोधलं पाहिजे, कारण हिचं जेवणाला एवढी टेस्ट नाही. आपण पैसे देतो तर थोडंफार टेस्ट तर पाहिजे जेवणाला. कधी कधी जे डबे देते, आता कधी कधी स्टीलच्या डब्यात देते, कधी कधी प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये देते, आणि ते कधी कधी ना हे पण नसतं, साफ नसतात काय काय डबे. आता त्यांना सांगितलं, त्यांना वाटेल की कम्प्लीट करतोय मुद्दामून वगैरे. पण बघू, एवढा महिना ट्राय करूया, म्हणजे आता महिना संपल्यावरचं नेक्स्ट महिन्याला काहीतरी दुसरा ऑप्शन बघायला पाहिजे. नाहीतर मग असे ना आजारी पडणे आधीच एक तर तब्येत डाऊन वाटतं, त्यात ते असं मला वाटलं थोडं टेस्टी तर असेल, पण काही टेस्टी नाही. भरपूर मीठ टाकलं, चुकून झालं असेल, पण काळजी घेणं गरजेचं आहे, कारण दुसऱ्यांना डबा सर्व करतात तर थोडंसं टेस्ट मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. फक्त पैसे कमवण्यासाठी डबा नका ठेवू, असं माझं म्हणणं आहे, की टेस्ट पण दिली पाहिजे. त्यापेक्षा सकाळी, पण आता मला वेळ भेटत नाही म्हणून, आता मी सकाळी सकाळी स्वतः बनवून जर गेलो ना तर बरं पडेल उलटं. हे बघू, आता बाहेर जाऊन कुत्र्याला वगैरे घालतो. खाली जे कुत्रे असतात ना त्यांना घालतोय.
इथं पण तेलकट झाले पूर्ण, ते पिशवीचं तेल लागलेलं ना. ॲक्च्युली आता अजून 10 दिवस आहेत डब्याचे ह्या महिन्यात संपायला. एवढाच महिना घेऊया डबा आणि लवकर लवकर दुसरा ऑप्शन शोधतो मी की दुसरा कुठला डबा भेटतो का कुठं. आणि आजचा दिवसच मला वाटतं पूर्ण खराब गेला आहे. दिवस काय आता पुढचा दिवस कसा जातो काय माहीत नाही, पण आत्तापर्यंत दिवस हे खराबच गेला माझा. कारण सकाळी उठल्यापासून मला डोकं पण थोडं जाम झालं आहे, थोडं तब्येत डाऊन वाटते आणि आता डब्बा पण बरोबर नाही दिला, जेवण पण बरोबर नव्हतं. आता पुढची जनरली तरी चांगली झाली पाहिजे. आता कामावर निघूया, बघूया लवकर येण्याचा प्रयत्न करू. कारण थकलो आहे मी भरपूर आणि लेट तरी मी 12-12:30 वाजता मला झोपायला, पण सकाळी 6 वाजता उठतो. मग तो डेली रुटीन मी मेंटेन ठेवतो आहे. कदाचित त्याच्यामुळे नसेल होत, पण थोडी धावपळ होते म्हणजे कामाची, प्रेशर, डोक्याला टेन्शन वगैरे असल्यामुळे ना थोडंसं विकनेस आलं आहे मला. मी पहिल्या गोष्ट तर डबा पहिला चेंज करून टाकतो, डब्यावर तर नको आहे, दुसरा डबा बघतो काहीतरी. चला मग आता कपडे वगैरे चेंज करतो आणि ऑफिसला निघतो. असं नाही की लवकरच येईन, बघूया. सकाळी हे पूर्ण हालत होतं तर मी टाईट करून घेतलेलं आहे आणि गाडी भरपूर घाण झालेली आहे. तर मी वॉशिंग सेंटरला आलेलो जवळ, बाईक वॉश करून घेऊया. ते थोडं हालत होतं सकाळी. आणि चैन पण आहे बघा नवीन टाकलेली आहे. तर ॲक्च्युली लाईन आहे, दोन बाईक आहेत पुढे, 2 बाईक झाल्यानंतर माझा नंबर येईल. मला वाटतं अर्धा 1 तास झाला आरामशीर. फायनली आत्ताची माझी गाडी घेतलेली आहे वॉश करायला. तर फायनली बाईक वॉश करून झालेली आहे, जरा मस्त चमकते आता. डीजल वॉश किया है क्या? ये ऐसा खाली प्लग थोड़ी रहेगा. ओके, पूछना पड़ेगा किसी को. ये पिन कसे निकाले थे का माहित नहीं, विचार लागेल. ये पिन कौन सा निकला है, किधर का है वो? क्योंकि आप भी देख रहे हो, पहले दिख नहीं रहा था वैसे. ऑन तो बज रहा है. तो किसका है वो? ये ऐसे प्रेशर से, तो पानी के प्रेशर से तो निकला है क्या? नहीं तो ये बैठ रहा नहीं, बैठा नहीं. क्या है लेकिन होगा कोई तार होगा. लग गया ना. हाँ लग गया. ठीक है, ज़्यादा प्रेशर तो लगता है उसमें पानी में, इसलिए वो निकल गया. कट गया तो फिर ऐसा लगा. अभी कटा? नहीं हो गया. ओके. तर चला फायनली बाईक वॉश झालेली आहे आणि वेळ होता म्हणून बरं झालं, एकदाची फायनली बाईक वॉश झालेली आहे. चला आता फटाफट निघूया आणि घरी जाऊया. फायनली घरी आलेलो आहे. कसं क्लायमेट झालं मस्त एकदम, बघा ना, लाल लाल क्लायमेट झालं. तर ह्याच्यामध्ये कळून नाही येते, पण क्लायमेट मस्त झालं बाहेर. चला फ्रेश वगैरे होऊन
कपडे वगैरे चेंज करून घेऊया. फ्रेश वगैरे झालेलो आहे मी. आणि आता काही जेवणाचं तर काय प्लॅन नाही, कारण मी दुपारी 3 वाजता जेवलेलो आहे. त्यामुळे आता भूक नाही सध्या, तर मी जेवण तर वगैरे काही करणार नाही. थोडंसं शेंगा आहेत तेच खाणार आहे. आणि हां, मी हे घेऊन आलो, तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे घेऊन आलो तुम्ही. हे ॲक्च्युली वॉश बेसिनमध्ये लावायचं होतं. जे किचनचं तुम्हाला सांगितलं होतं ना, त्यातून पाणी जात नाही, तो प्रॉब्लेम होतो. तर त्याचं पाईप पूर्ण चेंज करायचं आहे. ते किचनच्या वॉश बेसिनचं पाईप चेंज करायला, कारण पाणी ना आतमध्ये भरपूर स्लो जात होतं, त्यामुळे घेऊन येतो. तर आता तर मी नाही लावणार, कारण आता लेट पण झालं आहे. आता मी थकलो आहे खूप, कारण आता एडिटिंग वगैरे पण करायची आहे मला. आणि थोडीशी तब्येत पण डाऊनच वाटते मला थोडं. मग हे आपण ना उद्या सकाळी लावूया. उद्याच्या ब्लॉगमध्ये हे बघायला भेटेल तुम्हाला. तर हा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पण असेल का नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.